मारला तर बाई माणसं चार दणीचा गळा धरून रडू शकतात, पण ज्या दिवशी पुरुषाची बायको जाते ना त्याचं सर्वस्व लुटल्या जातं. बाईचा नवरा गेला, सुनाने जर चहा दिला नाही तर ती किचन मध्ये जाऊन चहाच्या वेळेला चहा उकळून पिऊ शकते. भाकर दिली नाही सुनबाईने तर किचन वाट्याचा आधार घेत घेत, दरवाजाचा आधार घेत घेत बाई किचन मध्ये जाते आणि वेडी वाकडी भाकरी थापून खाऊ शकते. पण ज्या दिवशी पुरुषाची बायको जाते ना तो परका पाहुणा होतो. किती मोठ्या इस्टेटीचा मालिक असू द्या, तो परका पाहुणा होतो. त्याला किचन मध्ये घुसण्याची परवानगी नसते. हॉलमध्ये सून जे देईल तेच खावं लागतं. सून जसा चहा देईल ना तोच प्यावा लागतो. बायको जिवंत असताना 80 वर्षाची म्हातारी झाली तर किचन मध्ये घुसून तिच्या मांडीला मांडे लावून, ताटाला ताट लावून तिच्या सोबत तिच्या पंक्तीला बसून जेवायची ताकद पुरुष मंडळी तुमच्यात असते. पण ही तोपर्यंत ताकद असते जोपर्यंत आम्ही जिवंत आहेत. ही आमच्या अस्तित्वाची ताकद आहे जोपर्यंत बायको जिवंत असते.